नमस्कार, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो विश्राम दे. थोड्याच वेळात आपले रावसाहेब पैलवान यांचे आगमन होत आहे. चला गोरखपूर आखाड्यात या. पोलीस लोकांना गमन झालं. या तुम्ही ज्येष्ठ लोक कोण मला तेवढे दिसतं तेवढे सांगतोय. पोलीस दादा इकडे या 2 मिनिटं. या या सत्यासाठी आहे, फक्त 2 मिनिटं यावं. इकडे या 2 मिनिटं. या बरसाण्याचे आपले भाऊ या आखाड्यात या. चला भगवान शिंदे या या. इलाजदाजी तुम्ही या 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 सगळेजण या. चला दिलीप भाऊ नवल भाऊ या. पहिलं तुम्ही पण या. या या पहिलं नाना बाबा आले का? तुम्ही पण या 2 हो मिनिटं. हो आलो आलो. या पुढे या. इकडे या. चला कधी ज्येष्ठ कोण राहून गेले असतील, नाव पुकारलं गेलं नसेल, नजर चुकलं राहून गेलं असेल तर आपण स्वतःहून येऊन जाऊन मी सगळ्यांना विनंती करतोय. माफ करा, कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा. या पहिलं लढाई पहलवान रामीकर त्यांनी मध्ये पहलवान रामीचे हो. लखन पहलवान लखन पहलवान हो. त्यांनी मध्ये आखाडा पुन्हा चालू आहे. लखन माळी रोहिदास पप्पा तात्या साहेबांनी मूर्तीचं वाडीचे सरपंच गोविंद आप्पा पैलवान यांनी आखाडा पूजन करायचं. या तात्यासाहेब प्रतिमा पूजन करा. या प्रमुख लोक आहेत. त्रिंबक दादा या. मधुभाऊ साहेब या तुम्ही या. सगळ्यांच्या जागेतच उभे राहा. सगळ्यांचं स्वागत होईल. जागेत उभे राहा. आपल्या गावचे ज्येष्ठ पैलवान आहेत त्यांनी या. पंडित नवलाचे पैलवान तुम्ही या. भगवान सूर्यवंशी चेअरमन यांनी या. नवनाथ भाऊ साहेबांनी उद्घाटन करावं. चला गोविंदाप्पा मध्ये या. मेरगावचे कोण ज्येष्ठ मंडळी आले का? मेरगावचे त्यांनी आखाडे जायचंय. सगळ्यांकडे श्रीफळ द्या. सगळ्यांचा सत्कार केला जाईल. सगळ्या प्रमुख पाहुण्यांचा ज्येष्ठांचा सत्कार केला जाईल. लाईन प्रमाणे उभा. वाडीचे मंगा झाला त्यांनी कृपया खुर्चीवर बसून घ्या. नवनाथ भाऊ सळगाववाले, राजू भाऊ बोरीसवाले, राजेश भाऊ धुळेवाले, बजरंगबलीचं प्रतिमा पूजन चालू आहे. आखाडा पूजन चालू आहे. शांतता राखायची आहे. बोला बजरंगबली की जय. क्या मजा है जिले में जब तक आग ना लगे वो दुश्मन के सीने में. गुलाब भाऊ समालोचक निजामपूर यांचं हे अभिनंदन आपल्या आखाड्यात आलेलं आहे. समालोचक गुलाब भाऊ धन्यवाद. धन्यवाद दादा. कुसुंब्याचे सतीश पहलवान
बेळगावची गोष्ट झाला या इकडे बघा इकडे बघा. तुझ्या अंगावरती ती कांती होती ती नुसती बेळगावचे अधिकारी असतील त्यांनी आकाशाचं वाजिंद्र बारीक वाटली पाहिजे ना. हो तुमच्या शेवटपर्यंत साथ दे. टेन्शन नका घ्या तुम्ही. झुकले वेदना झुकले सारे छावा झुकला नाही. असं करा. झुकले वेदना झुकले सारे छावा झुकला नाही. प्राण सोडला धर्मासाठी धर्म सोडला नाही. चला इकडे बघा. चला नारळ दे नारळ. सर ले 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 बाहेर इकडे बघा. परमवैभवी भारत होगा संघ शक्ति का विस्तार. गुंज उठे भारत माती जय जयकार. स्वप्ने लाल मातीचा इतिहास घडावा लागतो. जिथारी कुस्तीच्या क्षेत्रामध्ये मल्ल आणि लहान मल्लाने वस्तात आले असेल त्यांनी लक्षात असू द्या. आमच्या राणीचे फलनाचे मित्र म्हणून खूप लहान आहेत आमच्यापेक्षा. ते रात्री आज सोबत आम्ही एक सोबत जेवण करणारे मित्र सर्व आहेत आणि सकाळी काटा कुस्ती लागते. आमच्यात इतिहास होता. हो सोपने कुस्ती कर. कपडे काढले की चार चपडा आले का पैसे चालले नाशिक. आयुष्यात तात्यासाहेब या सत्कार करायचा आहे. तात्यासाहेब या 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 सतीश दादा माले यांचं त्र्यंबक दादा हट्टीकर भास्कर दादा. हो सतीश दादा महाले शिवसेना प्रमुख पुणे जिल्ह्याची शान आणि नवलानी यांचं सगळं भाऊ सारखं यांचं 99 मध्ये लक्ष राहत असत. काय म्हणजे यांचं थेट पर्यंत यांचं नातं आहे. चला शंकर बाबा आता बघा. पुढे 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 सरपंच साहेब आमचे त्र्यंबक दादा आणि भास्कर भाऊ वस्ताद म्हणून यांचं नाव यांचं स्वागत आणि यांच्या सत्कारासाठी भीमा भाऊ यांचा सत्कार करतील. हॅलो गावाचे पिंपी दादा आणि आंटीचे श्रीमंत दादा आपल्या गावाचे सरपंच यांचा सत्कार करत आहे. भास्कर भाऊ आणि त्र्यंबक दादा यांचा सत्कार होतील. अरे नाव आहे नाव सरपंच भाऊ यांची ओळख म्हणजे नवानं आणि नागाळ माता या भरव कुस्तीचं मैदान म्हणजे नवाण्याचं लाल माती जिथंच असतो. हा इतिहास घडतो. सोपं नाही कुस्ती करणं.
आणि श्रीराम देशमुख पिंपलनेर या भागामध्ये मुंडेर या तालुक्यामध्ये आणि नाशिक जिल्हा म्हणजे आसपास त्या भागामध्ये आज डोंगराच्या भागामध्ये साल्लोर या भागाचा पोरगा आणि युट्यूब चॅनल यांच्या श्रीराम देशमुख आलेला आहे. जगदीश मास्टर इतिहास है. लौटकर यादें आएंगी साहब, लौटकर यादें आएंगी साहब, गुजरी हुई जिंदगी नहीं. एका पाखरू घरात माझा किलबिल आले आणि घरात माझे या कौलाचे ते सारे गावाले. बघा उंच गडी रुंद छाती मजबूत खांदे सतीश दादा महाले शिवसेना प्रमुख धुळे जिल्हा मधून आलेले बावरामुळा बागुलनी आखाडा जायचं आहे. नाव सुटलेलं इकडे या दादा पोलीस दादा या तुमचा सत्कार करायचा आहे दोघांचा. गुलाब भाऊ सुरेंची समालोचक यांचाही सत्कार करायचा आहे. धन्यवाद धन्यवाद. या दादा या कोण शब्द तापेराम सूर्यवंशी रामन रामचल आदगीर झाला का तुम या ना या 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 पांडू आवदा मेन पैलवान आमच्या गावचे वस्ताद आहे जुने वस्ताद. ईश्वर पार्टी इकडे या. बरोबर उत्तम समालोचक. मागे सर का थोडा पहिलवान फोटो घ्या फोटो. फोटो इकडे इकडे पहिलवान घ्या लोक. इकडे बघा ईश्वर भाऊ या. एक रुमाल द्या ईश्वर भाऊ यांचा पण सत्कार झालेला आहे. चला इकडे बघा ईश्वर भाऊ तात्या तो रुमाल काढणार आहे. काम पडी चला इकडे बघा अरे बरा
थोराजीला रावसाहेब पवार यांनी सरपंच म्हणून येणार आहेत. आनंदा सोमा पटवार आणि आपल्या गावच्या उगवणारा तारामध्ये मधुकर गोडसे या कुस्तीच्या मैदानासाठी आले, त्यांचे मी धन्यवाद करतो. उगवणारा तारा जुना मल्ल म्हणून ओळखले जातात. आनंद भोईचा सत्कार चालू आहे. रामन भाऊ वाईटपणा आहे ना गोडपण. नाना शिंदे या सत्कार. नाना शिंदे नाना रामन राजाराम पारधी कुठे त्यांनी या. संजू आबा गोंदूरचे नामांकित मल्ल होते एका टायमाचे, त्यांचा सत्कार करता येतो. एकदम भारी लागेल. रुमाल खाओ करा. कॅमेरामॅन दमना 2 मिनिटं. अरे बापू गुलाब भाई आणि त्यांचे सहकारी मित्र सगळे आहेत. बाबा सत्कार करा. नानाची टोपी डोक्यावर राहू द्या. भैया चला दीपक शिंदे सर. 6 तारखेला गावठीला कुस्तीचं मैदान आहे. 7 तारखेला आणि ते सरपंच आले, त्यांचे मी धन्यवाद करतो. गावठी गावाचे गावठीचे सरपंच गुलाब भाई गावठीचे सरपंच म्हणून यांचं गाव आणि 7 तारखेला त्यांच्या गावामध्ये मैदान आहे. असा इतिहास होईल गावठीमध्ये. मी सरपंच साहेबांना माहित आहे, जसा भीमराव दादा या भागामध्ये आहे आणि असंच आपला गावठीचं मैदान होणार आहे 7 तारखेला. इतिहास घडावा लागतो. इतिहास 2 पंचवार्षिक म्हणून ओळखले जातात भीमराव दादांना. या नवलचं मैदान म्हणे नागाई माता या कुस्तीचं भर कुस्तीचं मैदान आहे. अरे 10 वर्ष झाले. हो सोपं नाही सरपंच होणे, सोपं नाही. दीपक पैलवान यांचा सत्कार केला गया. या धुळे जिल्ह्यामधून आमचे पोलीस कर्मचारी आलेले आहेत, यांचे मी धन्यवाद करतो. भीमराव दादा पोलीस कर्मचारी साहेब आहेत. झाला सत्कार झाला. ओके साहेब, त्यांचे त्यांनी धन्यवाद. आणि शांतता या मुलांना पार पाडायचे तुमचं काम आहे. लक्ष्मीच्या कृपेने नानाजी जनजन बरा जीवन लाभती रघुनी सुखी संपदा. दादाजी पाटील या तुमचे सत्कार केला जाईल. दादाजी वसंत बाहुल फोटो लिया. फोटो त्यांनी चांगली देणगी दिलेली आहे. नाडेचे सुनील पैलवान वस्ताद आणि मुसा पैलवान या इकडे या. शेवगावचे पिंटू पैलवान या सत्कारासाठी. संजय वेडू थोरा या सत्कारासाठी या. रोहिदास पैलवान राणे यांचं आगमन झालेलं आहे. या पैलवान सत्कारासाठी इकडे आखाडा पूजन चालू आहे. या रोहिदास पैलवान उत्तर महाराष्ट्र गाजवणारा पैलवान. उत्तर महाराष्ट्रात जोड नव्हती पैलवानाला.
आपल्या भागाचं नाव कुस्तीत चार पुढे नेलेलं आहे रोहिदास पैलवानने, रामीचे रोहिदास पैलवान. हो यांचा सत्कार सतीश तात्या करतील. रोहिदास पैलवानचा सत्कार. आम्ही कुस्त्या बघलेल्या रोहिदास दादाच्या हनुमंत आगारा म्हणून यांची ओळख, रोहिदास महाजन यांचं नाव आणि रामी यांचं गाव आहे. अरे 2005 साली आम्ही कुस्त्या पाहिल्यात, आज 19 वर्ष झालेल्या आहेत. 5-6 यांना 2026 झालेल्या आहेत. 2016 पर्यंत आम्ही कुस्त्या झाल्या. बाबा कोळी साहेब यांनी मध्ये आगमनासाठी जायचंय. लिहा महाराज लिहा आप्पा आशीर्वाद बासाठी चला मामा आता दाखव. हो मामा आओ आता दाखव. संदीप सूर्यवंशी सोसायटी चेअरमन रोशन भाऊ बबलू सगळे आपल्या यांनी चांगली कुस्तीच्या मैदानाला मदत केलेली आहे. यांचा सत्कार केला जाईल. या सगळेजण या इकडे या. रोशन, विलास, बारकू उपसरपंच सगळे या. मदत केलेली यांनी मैदानासाठी आपल्याला आर्थिक मदत चांगली केलेली आहे. विलास बागुल चला अवघा घ्या. बारकू पाटील घ्या. भूषण हॅलो आनंद भाऊ तू राहणार. संजू 15 दिवसापासून तीन परिश्रम घेत आहे. गोवर्धन शिंदे गोवर्धन शिंदे आता दाखा. आप्पा आता दाखा. बाबा कोळीला हडद्वारे चरामध्ये हडद्वारे माल मऊ करा फक्त मग नंतर सरपंच बारकू दादा यांचं मी स्वागत होत आहे. धन्यवाद. नवाल या नगरी म्हणजे यांचं बी नागाय माते यांचं आशीर्वाद. धन्यवाद तरुण मित्र मंडळ. हा जिल्ह्यामध्ये ओळख आहे. ओळख संजय बाबा. संजय बाबा हात लावा की तुझा. हो सोपं नाही. 5 जिल्ह्यामध्ये निवड म्हणते तुमची बी. अरे ऊन लागतं या भागामध्ये 5 जिल्ह्यामध्ये फिरायला ऊन. तसं या पर्शंताला या 5 जिल्ह्यामध्ये फिरवलं लागतं. शांतीलाल आप्पा कुठे आहे? हौसला मंजिल भी क्या करेगा, प्यासे से प्यास चले तो समिंदर भी क्या करेगा. चला वाजंत्री रावसाहेब पोलान चला जल्दी आले असतील ते मैदानात यायचंय. लखनमाडी फोन लावा की फोन. वाजलं पाहिजे. सुरुवात केली पाहिजे. आता 5 तास झाले आमचे. बघा ते रावसाहेबची वाट पाहत आहे असं वाटतं मला. रावसाहेब तरान भारतात आशिया खंडात मोठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर रावसाहेब पैलवान. चला डबाजल कुठे गेले? महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये
मध्ये पोहोचून गेलेला आहे. फक्त कुस्ती पैलवानचा सत्कार होईल आता. हो त्यानंतर आता कुस्त्या चालू होतील. स्वामीनाथी घेता गोडी तुमची कुठे वेडी अनंत जन्मदे भोग जरुरी असा वेगळी माझा स्वामीने व्यक्त करू नका असं शिवस्वामी ते म्हणून पैलवान 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतील आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आजच्या या योगराज कुठे योगराज नागाई माताच्या यात्रा उत्सव या गावाचे विद्यमान सरपंच माझे मित्र आणि लहान बंधू भीमा पैलवान यांनी आयोजित केले या कुस्तीच्या दंगलला संजू बाबा उपस्थित असलेले गौरव महाराष्ट्रात महाराष्ट्रातून आलेले भाऊ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व कुस्ती शौकीन आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माझे मोठे बंधू आदरणीय सतीश तात्या महाले हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्व राजकीय सामाजिक शिक्षण शेती क्षेत्रात आलेल्या सर्वच मान्यवरांचं मी भीमा पैलवान आणि या यात्रा उत्सव कमिटीच्या निमित्तानं सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. मित्रांनो, कुस्ती ही हिंदुस्थानाच्या मातीतनं जन्माला आलेला हा खेळ आहे. सतयुग मध्ये भगवान बजरंगबली म्हणले होते, द्रौपद योग मध्ये भगवान भीमा म्हणले होते आणि या कलियुगामध्ये मास्टर चंदीगरान विष्णुनंद केसरी दादमाना चौगुले मारुतीभाऊ माने अनेक परंपरा असलेली ही कुस्ती या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक वर्ष चाललेला हा इतिहास आहे. आणि या गावाला काय कुस्ती सांगावी की या गावानेच माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला पहिल्यांदा माझ्या पाठीवर साधस्कीची हात कोणी मारले असेल तर या गावाचे जुने जाणते म्हणणं सर्व युवक तरुण यांनी मला आशीर्वाद दिला आणि या मातीत काम करणारा एखादा कार्यकर्ता मोठा होतो त्याचं जीवन उदाहरण मी आहे. आणि या कुस्तीमुळेच हा रावसाहेब गिरासे इथं आलेला राज्याचे तरुणराज शिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार जयकुमार साहेबांच्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व कुस्ती शौकीनांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद आणि त्यांच्या सर्व ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीच्या मानतो. मला बोलवलं, सत्कार केला, एवढा वेळ वाट पाहिली म्हणून मी सर्वांची हृदयाच्या अंतःकरणापासून माफी मागतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी अशा आयोजकांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पैलवान दादासाहेब. एक मिनिट दादासाहेब 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतात. नागाई माता की आई नागाई मातेच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने नवलाने येथे आयोजित करण्यात आलेल्या कुस्त्यांचे आयोजक माझा लहान भाऊ नवलाने सरपंच भीमा पैलवान सूर्यवंशी व त्यांचे सर्व सहकारीगण सोसायटीचे सहकारी असतील, नागाई माता यात्रोत्सवाचे डायरेक्टर असतील, ग्रामपंचायत सदस्य, नवलाने ग्रामपंचायतीमधले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ जे भीमा पैलवानच्या मागे मार्गदर्शन म्हणून आशीर्वादाची थाप ठेवतात असे सर्व ज्येष्ठ गणांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि निश्चितच आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आजकाल आपण सर्वजण बघत असाल राजकारण कितीही खालच्या स्तराला जात आहे, परंतु राजकारण कितीही खालच्या स्तराला गेलं तरी माणूस जर चांगला असला, त्याला माणुसकी असली, खिलाडू वृत्ती असली तर तो व्यक्ती कुठलीही आकाशबुद्धी मनामध्ये न ठेवता गावाचा विकास करून सर्वांना जिव्हाळ्याचं नातं निर्माण करून एकोपा निर्माण करून सोबत घेऊन चालतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपला भीमा पैलवान, सरपंच रावसाहेब पैलवान
रोहिदास पैलवान हे कुस्तीचे म्हणणं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कुस्त्यांमध्ये आपलं नाव गाजवून सुद्धा गावामध्ये त्या ठिकाणी सुधारी आली भूमिका ठेवून गावाचा विकास करण्यामध्ये कुठेही मागे सरकले नाही. आणि भीमाच्या बाबतीत पण या ठिकाणी जर मला सांगायचं म्हटलं तर मी भगवंतात करेन की पुढच्या जन्मी मला जर भाऊ देशील तर लहान भाऊ म्हणून भीमाला नक्कीच दे. आणि या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या राजकारण करत असताना भीमाने कधीही कुठल्या बाबतीत कुणाच्या बाबतीत आकर्ष ठेवला नाही. आणि नेहमी खिलाडी वृत्तीने या ठिकाणी सर्वांना मोठं पण देऊन त्या ठिकाणी सोबत घेऊन चालत आलेला आहे. असा एकदम सोजवळ आणि प्रांजळ स्वभावाचा एकदम भोळाराम असलेला आपला भीमा पैलवान यांच्या कुस्त्यांच्या निमित्ताने मी आताच आपल्याला सांगतो इतक्या चांगल्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे. मी खलाने गावाला गेलो होतो विजू भाऊ टाटे यांच्या कुस्त्यांच्या ठिकाणी, तेव्हाही पाहिलं आणि इथे पाहिलं. परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी खेळासाठी सावलीची सोय केलेली की जेणेकरून त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून जी नेट लावली पैलवान आणि बघणाऱ्याने सुद्धा पैलवान लोकांना प्रोत्साहन द्यावं म्हणून त्यांना सुद्धा सावलीमध्ये बसण्याची सोय केली. इतक्या चांगल्या प्रकारची सोय भीमा पैलवान केली आहे. या पुढच्या वर्षाच्या जत्रेला मी आता संबंध या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पैलवानांना, सर्व प्रेक्षकांना आणि ग्रामपंचायत नवलाने येथील ग्रामपंचायत मधल्या सर्व उपस्थितांना सांगू इच्छितो की भीमा पैलवानच्या वतीने या ठिकाणी पुढच्या वर्षाचे 1,11,000 रुपये मी या ठिकाणी पुढच्या यात्रेच्या कुस्त्यांसाठी जाहीर करतो. आणि हे पण जाहीर करतो की पुढच्या यात्रेसाठी ज्या कुस्त्या राहतील ही नेट जी आहे ती याच्यापेक्षा जाड नेट आपण लावून याच्यापेक्षा मोठं पटांगण करू. त्याच्यासाठी जो खर्च लागेल वेगळा तो वेगळा करायला लागेल आणि पैलवानांना जास्तीत जास्त आपण पुरस्कार देऊन अशाच पद्धतीने भीमा पैलवान असेल, रावसाहेब पैलवान असेल, रोहिदास पैलवान असेल, हे जे खेडेगावामधल्या मातीत तयार होणारे ओरिजिनल जे मल्ल आहेत त्यांना प्रोत्साहन देत असतात, पाठीवर आशीर्वादाची थाप देत असतात आणि चांगले चांगले मल्ल घडवण्यासाठी हे तिघही मल्ल वेळोवेळी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन कुस्ती क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. अशा तिघही पैलवानांच्या सुद्धा अविरतपणे प्रोत्साहन मिळत आणि चांगले चांगले कुस्तीमधले म्हणून आम्ही सुद्धा या ठिकाणी पुढाकार घेऊन रामी असेल, बेहेड असेल, भीमापालांचा नवराने असेल आणि या ठिकाणी आमचे लहान बंधू रावसाहेब गिरासे पैलवान जे ओरिजिनल मातीतले मल्ल त्यांनी सुद्धा पुढच्या यात्रेसाठी 1,00,000 रुपयाचे या ठिकाणी नियोजनासाठी घोषित केलेले. रावसाहेब सुद्धा मातीतून तयार झालेला मल्ल, परंतु मी रावसाहेबला जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा रावसाहेब मध्ये बजरंगबली बघतो. कारण बल आणि बुद्धीचा देवता ज्या बजरंगबलीला पाहिलं जातं तशाच पद्धतीने रावसाहेब सुद्धा बल आणि बुद्धीचा त्या ठिकाणी गुण अंगीकारलेले. म्हणजे बल मध्ये कुस्त्यांमध्ये पण कमी नव्हते आणि बुद्धीमध्ये चांगल्या चांगल्या नेत्याला सुद्धा धोबीपाचार लावू शकतो. इतक्या चांगल्या प्रकारचं चाणक्य बुद्धी सुद्धा यांच्या हाती आहे. आणि मित्रांनो आपल्याला सांगावं असं वाटतं की धुळे, जळगाव, नंदुरबार या 3 जिल्ह्यांमधून आजपर्यंत कोणीही महाराष्ट्रातली सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे तुम्हाला एपीएमसी मार्केट काय हे माहिती नसेल पण तुम्हाला सर्वांना सांगतो जेवढ्याही मार्केट कमिटी आहे महाराष्ट्रात मार्केट कमिट्यांची राणी म्हणून जिला ओळखलं जातं अशी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर म्हणून जाण्यापर्यंतची उंचीमध्ये रावसाहेबने त्यांच्या चाणक्य बुद्धीने मारली आणि निष्ठेने मारली. याबद्दल त्यांना मार्क द्यायला पाहिजे कारण ते निष्ठेमध्ये पण कमी नाही, मेहनतीत पण कमी नाही, चाणक्य बुद्धीने पण कमी नाही. अशाच पद्धतीचं काम आपला भीमा पैलवान सुद्धा करतो, पैलवान पण करतोय. रावसाहेबच्या नंतर यांची सुद्धा उत्तरोत्तर प्रगती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आलेल्या सर्व पैलवानांना धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने, महाले परिवाराच्या वतीने, रावसाहेब गिरासे पैलवान, रोहिदास पैलवान, भीमा पैलवान आमच्या वतीने मी आपल्या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. जो जिंकला त्यालाही आणि जो हारला त्यालाही त्यांनी पुढच्या तयारीला लागायचं कारण पुढची यात्रा सर्वात मोठी राहणार आहे. मित्रांनो, जय भीम, जय महाराष्ट्र, जय बजरंगबली. हो, आभारी तात्यासाहेब भाऊ रावसाहेब पैलवानजी, सगळ्यांचे आभारी आहेत. रावसाहेब पैलवानांनी आता 11,000 रुपयाच्या कुस्तीसाठी देणगी दिलेलं आहे आणि तात्यासाहेबांनी 51,000 रुपये आता या कुस्त्यांसाठी दिलेले आहे. आभारी आहेत सगळ्यांचे. हार्दिक पाटील, हार्दिक प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कुस्ती लावली जाईल. चला, मेन पैलवानांची कुस्ती लावलेली आहे. चला पैलवान लवकर आखाड्यात या.